मुंबईकरांच्या आरोग्याशी आणि हक्काच्या रक्ताशी थेट संबंधित असलेल्या एका संवेदनशील मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तीव्र संघर्ष पाहायला मिळाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर आणि राज्यातील महायुती सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केलेत। मुंबईतील उपनगरीय रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या रक्तपेढ्यांचे खासगीकरण करून मुंबईकरांचे रक्त विकण्याचा मोठा डाव सत्ताधाऱ्यांकडून रचला जात असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधलाय। या राजकीय हस्तक्षेपानंतर आणि वाढत्या जनक्षोभानंतर मुंबई महानगरपालिकेने अखेर नमतं घेत रक्तपेढ्यासंदर्भातील वादग्रस्त निर्णय तात्पुरता स्थगित केलाय। या संपूर्ण घडामोडींमुळे मुंबईतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि तेथील खासगीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। हा सगळा मॅटर काय आहे आणि ठाकरेंचा फडणवीसांना निर्णय कसा थांबलाय पाहूया त्या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। मुंबई महानगरपालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते आणि मुंबईतील लाखो गरीब तसेच मध्यमवर्गीय नागरिक पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून आहेत। पालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्णांना अत्यंत वाजवी दरात किंवा अनेकदा मोफत वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात। यामध्ये रक्तपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। थॅलेसेमिया, कॅन्सर, अपघातातील रुग्ण आणि गर्भावस्थेतील महिलांना वेळेवर आणि परवडणाऱ्या दरात रक्त मिळणं ही काळाची गरज असते। असं असताना मुंबई महापालिकेच्या सुधार समितीसमोर आणि आरोग्य विभागामार्फत एक अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच वादग्रस्त प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आला होता। मुंबईतील उपनगरीय रुग्णालयांमध्ये असलेल्या प्रमुख 5 रक्तपेढ्यांचं संचालन सार्वजनिक खासगी भागीदारीवर म्हणजेच PPP तत्वावर एका खासगी संस्थेला देण्याचं नियोजित होतं। त्यामध्ये कांदिवलीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, घाटकोपरचं राजवाडी रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय आणि बोरिवलीतील भगवती रुग्णालय यांसारख्या मोठ्या आणि महत्त्वपूर्ण रुग्णालयांचा समावेश होता। या रक्तपेढ्या पुढील 30 वर्षांच्या दीर्घ मुदतीसाठी संबंधित खासगी कंपनीला चालवण्यासाठी देण्याची तयारी प्रशासनानं पूर्ण केली होती। पालिकेचा असा युक्तिवाद होता की आधुनिक तंत्रज्ञान, 24 तास उपलब्धता आणि व्यवस्थापकीय सुलभता यासाठी हे पाऊल उचललं जाते। मात्र हाच प्रस्ताव आगामी काळात मुंबईकरांसाठी आर्थिक भुर्दंड ठरण्याची चिन्ह निर्माण झाली होती। हा प्रस्ताव महापालिकेच्या मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर येताच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या विषयावर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी मुंबईत एक विशेष पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा सविस्तर भांडाफोड केलाय। आदित्य ठाकरे यांनी थेट आरोप केलाय की मुंबईकरांनी आणि विविध सामाजिक संस्थांनी, शिवसैनिकांनी वेगवेगळ्या वेळी रक्तदानाचे मोठे कॅम्प आयोजित करून अत्यंत प्रामाणिकपणे जे रक्त पालिकेला दिलंय तेच रक्त आता खासगी संस्थांना विकून नफेखोरी करण्याचा हा महायुती सरकारचा डाव आहे। त्यांनी प्रशासकीय कारभारावर सडकून टीका करताना म्हटलंय की महापालिकेची सुधार समिती ही आता मुंबईकरांचं हित सुधारण्याऐवजी मुंबईची वाट लावणारी बिघाड समिती बनली आहे। पालिकेकडे हजारो कोटींच्या मुदत ठेवी असताना आणि स्वतःची सक्षम यंत्रणा उभी करण्याची ताकद असताना रक्तपेढ्यांसारख्या संवेदनशील गोष्टींचं खासगीकरण कोणाच्या फायद्यासाठी केलं जातंय असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आदित्य ठाकरेंच्या या आक्रमक पावित्र्यामुळे प्रशासकीय वर्तुळात आणि सत्ताधारी गोटात एकच खळबळ उडाली आहे। आदित्य ठाकरे यांनी आपल्या आरोपांमध्ये केवळ राजकीय टीका न करता या प्रस्तावामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कशी कात्री लागणार आहे याचं गणित मांडलंय। सध्या मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये रक्ताची एक पिशवी साधारणपणे 1050 ते 1100 रुपयांच्या सरकारी दराने उपलब्ध होते। अनेक गरीब रुग्णांना आणि थॅलेसेमियाग्रस्त बालकांना हे रक्त पूर्णपणे मोफत किंवा सवलतीच्या दरात दिलं जातं। मात्र जर या रक्तपेढ्यांचं संचालन खासगी कंपन्यांच्या हातात गेलं तर रक्ताचे दर प्रतिपिशवी 1600 ते 2000 रुपयांच्या घरात जातील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। रक्ताची उपलब्धता ही नफा कमावण्याचं साधन बनू शकत नाही, कारण रक्त हे कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही। ते एका माणसानं दुसऱ्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी केलेलं दान असतं। अशा दानाचा व्यापार मांडण्याचा अधिकार महापालिकेला किंवा सरकारला कोणी दिला असा संतप्त सवाल विचारत आदित्य ठाकरे यांनी प्रस्तावाला कडाडून विरोध केला। खासगीकरणाच्या या निर्णयामुळे केवळ मुंबईतील गरीबच नाही तर मध्यमवर्गीय जनताही आरोग्य सेवांपासून दूर फेकली जाईल असा इशारा त्यांनी दिलाय। पत्रकार परिषदेत जाहीर विरोध केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केवळ विधानांपुरतं मर्यादित न राहता थेट कृतीवर भर दिलाय। त्यांनी या प्रकरणाची संवेदनशीलता आणि मुंबईकरांमधील वाढता असंतोष लक्षात घेऊन थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधलाय। त्यांनी फडणवीस यांच्याकडे आपला तीव्र आक्षेप नोंदवलाय। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की मुंबईच्या हक्काच्या आरोग्य सुविधा अशा प्रकारे खासगी कंत्राटदारांच्या दावणीला बांधणं मुंबईकरांवर अन्याय करणार आहे। जर हा प्रस्ताव तातडीने मागे घेतला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा सज्जड दमही त्यांनी दिलाय। हा मुद्दा थेट जनतेच्या आरोग्याशी आणि भावनांशी जोडलेला असल्यानं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसाठी हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महागडा ठरू शकणारा विषय। त्यामुळे हा फोन कॉल आल्यानंतर मंत्रालयातून आणि वरिष्ठ पातळीवरून वेगानं चक्र फिरली। आदित्य ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला मिळालेला मोठा पाठिंबा आणि थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेली तक्रार या सर्वांचा एकत्रित परिणाम
मुंबई महानगरपालिका प्रशासनावर झालाय। सुधार समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची पूर्ण शक्यता होती, मात्र वाढता राजकीय आणि सामाजिक विरोध पाहता पालिकेनं अखेर बॅकफूटवर जाण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अधिकृत घोषणा करत उपनगरीय रुग्णालयातील रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाचा आणि पीपीपी तत्वावर देण्याचा हा वादग्रस्त प्रस्ताव तूर्तास स्थगित केलाय। प्रशासनाने सांगितले की या प्रस्तावाबाबत लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करून तसेच रक्ताच्या दरांवर सर्वसामान्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही याची खात्री करण्यासाठी हा निर्णय याचा पुनर्विचार केला जाईल। हा निर्णय स्थगित होणं हा शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेचा एक मोठा नैतिक आणि राजकीय विजय मानला जातोय। जरी पालिकेने हा निर्णय तात्पुरता स्थगित केला असला तरी विरोधकांचं समाधान झालेलं नाही। आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या विषयावरून सरकारला पूर्णपणे घेरण्याची रणनीती आखली आहे। केवळ स्थगिती देऊन हा विषय थंड बस्त्यात टाकण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असू शकतो अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेनं गेल्या काही वर्षात आरोग्य विभागात घेतलेल्या अशा सर्व खासगीकरणाच्या निर्णयावर एक विस्तृत श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। मुंबईकरांच्या कररूपी पैशातून चालणाऱ्या महापालिकेनं स्वतःच्या आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्याऐवजी कंत्राटदारांचे खिसे भरण्याचं धोरण का अवलंबलंय याचं उत्तर प्रशासनाला द्यावंच लागेल अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे। रक्तासारख्या जीवनावश्यक घटकाचं व्यापारीकरण रोखण्यास तुर्तास यश आलं असलं तरी हा प्रस्ताव कायमचा रद्द होईपर्यंत आणि मुंबईतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था पूर्णपणे सुरक्षित राहील याची हमी मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील असा निर्धार ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आलाय। मुंबईतील या रक्तपेढी नाट्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात आरोग्य सेवांच्या गुणवत्तेचा आणि सर्वसामान्यांच्या हक्कांचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणलाय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।